बाहेर ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सला नाश्ता देऊन ये पटकन. भाऊजी भाऊजी, एक रापचिक बातमी आणलेली आहे. भाषा. ओ, एक छान चांगली बातमी आणलेली आहे. पार्टीवाल्यांचा फोन आला होता, बोलणं झालेलं आहे. पक्षामध्ये तुमच्याच नावाची चर्चा आहे. यंदा राज्यसभा तरी नक्की. अरे वा 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 ताई, केशरी शिरा. आहा. गाडीवर केशरी झेंडा लावायचा ना. हा. मग घरात केशरी शिरा नको. म्हणजे भाऊजी, तुम्हाला माहिती होतं की काय? अण्णा, सीट आपल्याकडे नाही येणार तर कुठे जाणार? महत्वाकांक्षा आणि जिंकणं देशमुख घराण्याच्या रक्तात आहे. शामराव देशमुखांची बुद्धी आणि कर्तृत्व यांना किमान पुण्यात तरी ऑप्शन नाही. वरद. हो, येतोय. मगाशी तुम्ही त्याला म्हणालात की मागचं सगळं विसरून जायचं, पण एवढं सोपं आहे का होते? बरं, एकदा नाही दोनदा त्याच्या बाबतीत हे असं. त्याला थोडा वेळ दे. मी काय म्हणतो ताई, हे वरद प्रकरण तू माझ्यावर सोड ना. अण्णा, शिरा गार होतोय. ये बस. घे. कालिंदी, आज गुरुजींकडे जायचं होतं वरदला घेऊन. गुरुजींकडे? खरं तर गुरुजींनी विद्यापीठासाठी नामदेवराव थोरातांचं नाव सुचवलं होतं. तेच जर तुम्ही दिलं असतं तर काय झालं असतं? कालिंदी, काळ बदललाय. आता समाजसेवेला सुद्धा नावाचं ग्लॅमर लागतं. विद्यापीठाला डॉक्टर शामराव देशमुख हे नाव लागल्यावर 4 महिन्यातच शाळा आणि कॉलेजेस ओसंडून वाहू लागली. त्या थोरातच्या नावानं झालं असतं काय सगळं? अहो, पण ते तर नाराज आहेत तुमच्यावरती. नाराज आहेत म्हणून तर जातोय. काय होईल, फार फार तर 4 शिव्या घालतील ना. घालू ते. त्यांच्या शिव्या सुद्धा मला आशीर्वादासारख्याच आहेत.